पाहूयात पुढची बातमी। बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहोचलेले आहे। मातोश्रीवर ते 12 वाजता जाणार आहेत, पण त्याच्या आधी मवियाचे जे शिल्पकार आहेत ज्यांनी प्रयत्न केले होते मविया बांधण्यासाठी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर येते। बाळासाहेब थोरात हे आधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत बैठकीसाठी 12 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर येते। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीच्या आधी थोरात हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत आणि ते शरद पवारांशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। तर काही दिवसांपूर्वीपासून मवियामध्ये चर्चा सुरू आहे, मात्र या चर्चेदरम्यान नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते आणि संजय राऊत यांच्यामध्ये खटके उडाल्याचं दिसून आलं होतं। शिवसेना युबीटीमध्ये खटके उडाल्याचं दिसून आलं होतं। काही जागांवरून रस्सीखेच सुरू होती आणि अशामध्येच जेव्हा हा मुद्दा खूपच ताणला गेला त्याच्यानंतर संयमी नेते, मूळ काँग्रेसी स्वभावाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता जबाबदारी देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंसोबत वाटाघाटी करण्याची, चर्चा करण्याची आणि ते आधी सिल्वर ओकवर पोहोचल्याची माहिती समोर येते। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? आताची सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, बाळासाहेब थोरात हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि त्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं कळत आहे। तर शरद पवारांसोबतची ही भेट नेमकी कशासाठी आहे याविषयी काही माहिती मिळू शकली आहे? फरा, आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बाळासाहेब थोरात हे पोहोचलेले आहेत। सध्या आपण पाहतोय की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जो जागा वाटपासंदर्भात वाद आहे, विदर्भातील काही जागांवरती जो वाद आहे त्यावरती आपण पाहतोय की आता बाळासाहेब थोरात हे चर्चा करणार आहेत आणि यांची जबाबदारी जी आहे काँग्रेसकडून आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात शरद पवार यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। कारण एकूणच आपण पाहतोय की विदर्भातील 14 जागा आहेत, त्यातील 12 जागा ज्या आहेत, 12 ते 14 जागा ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पाहिजे असल्याचं देखील त्यांच्याकडनं देखील जी मागणी करण्यात येत आहे आणि त्यावरती काँग्रेसकडनं ही जागा सोडण्यास नकार जो आहे तो संपूर्ण आता दिला जात आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की संजय राऊत आणि नाना पटोले यांचा जो वाद झाला होता हा संपूर्णतः विकोपाला गेला आणि त्यानंतर कुठेतरी शरद पवार यांनी मध्यस्थी करून या संपूर्णतः जागा वाटपासंदर्भाचा जो तिढा आहे तो सोडवावा, पण मात्र कुठेही चर्चा जी आहे ती सकारात्मक झाली नाही आणि त्यानंतर काँग्रेसचे सगळेच नेते दिल्लीला गेले। काल दिल्लीमध्ये देखील मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर नाना पटोले यांना बाजूला करत आता बाळासाहेब थोरात यांना या चर्चेची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात आता शरद पवार यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती जातील। मात्र एकूणच सध्या मवियाच्या जागा वाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की उमेदवारांच्या पहिली यादी जी आहे ती देखील आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चितच मीनाक्षी, त्याच्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधून तोडगा काढण्यामध्ये थोरात यशस्वी होतात का याकडे लक्ष असेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।